आज आपण 3 पिठापासून कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। मी इथं कोथिंबीर घेतली आहे, व्यवस्थित साफ करून चिरून घेतली आहे बारीक। आता हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, याने आपल्या वडीला टेस्ट खूप छान येते। आता आपण लाल तिखट टाकणार आहोत, 1 चमचा हळद टाकायची आहे, गरम मसाला टाकला आहे मी या ठिकाणी। तेल टाकायचे आहेत आपल्याला, आता 2 ते 3 चमचे तेल टाकलं आहे मी। ओवा टाकायचा आहे थोडासा। आता हिरवी मिरची टाकली आहे, लसूण आणि हिरवी मिरची बारीक केली होती ती। तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने। आता तांदळाचं पीठ टाकणार आहोत आपण। तांदळाच्या पिठाने कुरकुरीतपणा येतं आपल्या वडीला। ज्वारीचं पीठ टाकलं आहे मी या ठिकाणी, ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे टेस्ट खूप छान येते। आता बेसन पीठ घेतलं आहे 1 वाटी, चवीपुरते मीठ घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे आपल्याला। कोथिंबीर धुवून घेतल्यामुळे पाण्याची गरज नाही लागणार। लागलं तर एकदम थोडंसं 1 पोह्यांचा चमचा भर आपल्याला पाणी लागेल। हे बघा, अशा पद्धतीत व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। याला एकदम थोडं पाणी लागणार आहे आपल्याला। आता बघा, एकदम थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि घट्टच जरासं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे वडीचं। हे बघा, अशा पद्धतीत आपलं पीठ मळून रेडी आहे आता या ठिकाणी। कलर पण खूप छान आला आहे। आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला वरतून। आता चाळणीला तेल लावून घेत आहे मी। तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्याच्यावर पण तुम्ही वडी वाफवून घेऊ शकता, स्टीम करू शकता। बघा, मी अशा मुटके करणार आहे वड्यांचे। माझी आजी असे बनवायची, तर मी हे अशा शेपमध्ये बनवणार आहे। तुम्ही थापून पण बनवू शकता, कोणत्याही पद्धतीने वडी बनवा। हे बघा, अशा पद्धतीत व्यवस्थित मुटके करून घेत आहे मी। तेल लावणार आहे मी वरतून। हे बघा, त्याने आपली वडी खूप सुंदर दिसेल आणि खाताना एकदम असं छान लागेल दाताखाली तेल आल्यामुळे। हे बघा, दुसरी पण आपली तयार आहे। आता वाफवून घेणार आहोत आपण। तर मी पाणी ठेवलं होतं पहिलेच गरम होण्यासाठी, उकळी आली आहे पाण्याला आणि 20 मिनिटं वाफवून घ्यायची आहे आपल्याला हे वड्या। हे बघा, 20 मिनिटं झाले आहेत। वाव, आणि आपली वडी वाफवून तयार आहे। हे बघा, अशा पद्धतीत एकदम छान दिसत आहे। आता थंड करून घेणार आहोत आपण आणि कापणार आहोत। हे बघा, सुरीला तेल लावून घेतलं आहे मी आणि एकदम पातळ अशा वड्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला। बघा, अशा पद्धतीने एकसारखी अशी वडी कापून घेणार आहोत आपण। हे बघा, हे बघा, वड्या कापून घेतल्या आहेत मी सर्व। आता तळून घेऊयात आपण। गॅस मंदच ठेवायचा आहे, जास्त फास्ट गॅसवर नाही तळायचे। फास्ट गॅसवर तळले तर वडी तळली जाणार नाही, जळून जाईल ती। हे अशा पद्धतीने तुम्ही 3 पिठं वापरून ज्वारी, तांदळाचं आणि बेसन पीठ वापरून ही वडी नक्की बनवून बघा,
तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होते, ज्वारीच्या पिठाने टेस्टी येते. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही वड्या बनवल्या तर खूप छान होतील. हे बघा, कलर पण खूप छान आला आहे वड्यांना आपल्या. आता काढून घेऊयात आपण. पावसाळ्याचं सीजन आहे आता, तर कोथिंबीर भरपूर प्रमाणात मिळते बाजारामध्ये. माझी मुलं म्हटले की कोथिंबीर वडी कर मम्मी, तर आज मी कोथिंबीर वडी बनवत आहे. बघा, अशा प्रकारे राहिलेल्या वड्या पण मी तळून घेत आहे. बघा, अशा व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. दुसऱ्या पण वड्या तळून झाल्या आहेत आपल्या. अशा पद्धतीत आपल्या वड्या तळून झाल्या आहेत. एकदम कुरकुरीत आणि खमंग तयार आहे आपली कोथिंबीर वडी.